मित्रांनो, एखाद्या वृत्तपत्रामध्ये एखादा कॉलम असतो आणि त्या कॉलमवर तो वृत्तपत्र चालतं म्हणजे किती मोठे यश आहे, नाही का? उदाहरणार्थ म्हणजे आमच्या स्थानिक नाशिकमध्ये भ्रमर म्हणून जे सायदैनिक आहे त्यामध्ये त्याच्या मागच्या पानावर येतं सुकाकात मसाला, एक छोटासा चुटकुला असायचा. आता हे मोबाईलचं युग येण्यापेक्षा म्हणजे 5-10 वर्षापूर्वी, आता तर भ्रमर कुठे म्हणजे मी स्वतः वाचत नाही, पण त्यावेळेस जो कोणी भ्रमर घ्यायचा तो पहिले डायरेक्ट बॅक पेजवर जायचा आणि बॅक पेजवर गेला का पहिले सुकाकात मसाला तो चुटकुला वाचायचा. प्रेक्षकच तसे, त्याची लोकप्रियता तशी होती. असंच नवशक्ती मुंबईहून जो प्रसारित होतो वृत्तपत्र, त्याच्यात नवशक्ती म्हणून होतं आणि त्यात शिवसेनेचेच नेते होते प्रमोद नवलकरजी यांचा एक कॉलम होता मुसाफिरी म्हणून. 50 वर्षे त्यांनी तो चालवला. 50 वर्ष. नवा काळ मुंबईचाच वृत्तपत्र होतं. अग्रलेखाचा बादशाह, आणि खरोखर त्यांचे अग्रलेख टॉप क्वालिटीचे होते. 1 रुपयाचा नवा काळ. बघा ते याच्यात छोटीशी बातमध्ये बी अमोल पालेकरच्या हातात असतो तो. त्यानंतर मार्मिक, शिवसेनेचंच मार्मिक होतं. मार्मिकचं एक यश होतं. कोणतंही तुम्ही पाक्षिक किंवा साप्ताहिक आपण पुढून चालू करतो. मार्मिक असं एकमेव होतं की जे बॅक साईडने म्हणजे मागून वाचायला सुरुवात करतात कोणी. त्याचं वैशिष्ट्य होतं, त्याचे कार्टून्स वगैरे, आणि असं होतं मार्मिक पण. खूप म्हणजे टी व्हीचं युग किंवा मोबाईलचं युग, टी व्हीचं पेक्षा मोबाईल युग येण्यापेक्षा ह्या माध्यमांना धार होती, खूप धार होती. आज त्यांचा खपही कमी झाला, वाचनही लोकांचं कमी झालं आहे. आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आलेली आहे ना, त्यामध्ये मग कोणी काही खोटं नाटं खरं टाकतं, ते लोक वाचतात. पण वृत्तपत्र वाचन झालंच पाहिजे. जसं ते नवरा माझा नवसाचं म्हणतो ना, वृत्तपत्र वाचनाने इत्तमभूत माहिती मिळते, तसंच वृत्तपत्र वाचन असे काही कॉलम असतात. नवा काळमध्ये एक पहिले कॉलम यायचा, अजून एक, वाचा आणि थंड बसा, असं होतं. असं काही आहे. आमच्या सम्राटमध्ये पण एक अग्निफुले नावाचं होतं. अग्निफुलेमध्ये त्यांनी काय केलं माहिती का, स्थानिक कलाकारांना, कवींना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं. त्यामध्ये आमच्याही म्हणजे माझ्या अनेक कविता प्रसारित झालेल्या. सम्राटने जी क्रांती केली ना, ती म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांनी जशी केली असेल ना, तशी सम्राटने 21व्या शतकात क्रांती केली. घरोघरी सम्राट. माझ्याकडं तर असे 4-5 बंडल असे खूप मोठे साचून होते. पावसाने भिजले ते पुढे, पण सम्राटने जबरदस्त म्हणजे बौद्ध समाजामध्ये खूप मोठी क्रांती घडवली पण सम्राटने, हे मान्य करावं लागेल. हे त्यांचं यश आहे. बबन कांबळे हे त्यांचे संपादक होते. नाशिकला मोठा नागरी सत्कार आपण त्यांचा आयोजित केलेला होता. त्यांना स्कॉर्पिओ गाडी वगैरे दिली होती. नाशिकच्या लोकांनी लोकवर्गणी काढून दिली होती. मला आठवतं दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये त्यांचा मोठा म्हणजे सत्कार केला होता आपण नाशिककरांच्या वतीने. असं काही आठवणी आहेत जबरदस्त. म्हणजे वृत्तपत्र वाचन म्हणजे मी असं एक वृत्तपत्र नसेल कदाचित जे मुंबईहून किंवा नाशिकहून येतं जे मी वाचलं नसेल. पुन्हा भेटूया, पुन्हा एकदा कोणत्या दुसऱ्या नव्या व्हिडिओमध्ये अजून काही माहिती देतो. तोपर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला.